नमस्कार, मी अनय जोगळेकर आणि आपण पाहत आहात MH48। आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा विषयाची की ज्याच्यात 2-3 विषयांची सरमिसळ झालेली आहे, म्हणून मी त्याला नाव दिलेलं आहे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे। अर्थात माझ्या दृष्टीने म्हणजे माझ्या आकलनानुसार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खांद्यावर शिवसेनेचे ओझे झालं आहे का, किंवा शरद पवारांच्या खांद्यावर उद्धव ठाकरे हे ओझे बनले आहेत का। आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 21वा वर्धापन दिन, त्यामुळे सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी पक्षाला वर्धापन दिनाच्या, स्थापना दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। 21 वर्ष राजकारणात स्वतःचं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवणं सोपी गोष्ट नाहीये, पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या कामगिरीकडे जर आपण बघितलं तर असं दिसतं की ज्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती, सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या किंवा विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर, त्या मुद्द्यावर स्थापना झालेली राष्ट्रवादी बाकी अर्थाने काँग्रेसपेक्षा आपण कसे प्रकारे वेगळे आहोत हे दाखवू शकले नाही। आणि अगदी पहिल्या निवडणुकीनंतरच काँग्रेस सोबतच आघाडी करून राहावं लागलं, आणि त्यामुळे मग लोकांना प्रश्न पडतो की खरंच राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष आहे का। मला असं वाटतं की वेगळा पक्ष आहे। याचं कारण म्हणजे जरी हा विदेशी नेतृत्वाचा विषय होता तरी तो पंतप्रधान पदापेक्षा तो काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या विदेशीपणाचा मुद्दा होता। शरद पवार हे स्वतःहून राजकारणात मोठे झालेले नेते आहेत, तसे ते कुठल्या घराण्याचे नाहीयेत, जरी नंतर कालांतराने पवार घराणं पुढे राजकारणात स्थिरस्थावर आणि मध्यवर्ती झालं असलं तरी, आणि त्याच्यामुळे त्यांनी कायमच स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, ते पुढे नेण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। माझ्या दृष्टीने पंतप्रधान पदाची अपेक्षा असणं, महत्वाकांक्षा असणं काही चूक नाही, कारण जो कोणी राजकारणात येतो तो कोणती तरी महत्वाकांक्षा घेऊनच येतो, आणि त्याच्यामुळे शरद पवारांची पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा असली तर त्याच्यात चूक काही नाही। आणि ज्या प्रकारे त्यांना काँग्रेस पक्षात वागणूक मिळाली ते पाहता ती महत्वाकांक्षा जर पूर्ण करायची असेल तर फार वेळ काँग्रेसच्या झेंड्याखाली काम करणं शक्य नव्हतं। तो निर्णय त्यांनी 1999 साली घेतला। तो किती यशस्वी झाला त्याचं मूल्यमापन करता येईल, पण तो निर्णय घेणं त्यावेळेला आवश्यक होतं। असं असलं आणि जरी शरद पवारांचे राजकीय दृष्ट्या अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अन्य प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांपर्यंत, जागतिक नेत्यांपर्यंत सर्वांशी चांगले संबंध आहेत, आणि अशा लोकांशी संबंध आहेत की ज्यांची आयडिओलॉजी, ज्यांची विचारधारा शरद पवारांच्या विचारधारेपेक्षा सर्वस्वी वेगळी आहे, पण असं असलं तरी शरद पवारांचं जे राजकारण आहे, त्यांची जी राजकीय विचारधारा आहे ती काँग्रेसपेक्षा फारशी वेगळी नाहीये, आणि त्या विचारधारेचे कदाचित महाराष्ट्रातलं ते शेवटचं म्हणजे ज्याला भक्कम नेतृत्व म्हणता येईल असे आहेत। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मला आता आठवत नाही भाऊ तोरसेकरांनी म्हटलं होतं का अन्य कोणी म्हटलं होतं की एक निवडून येणाऱ्या लोकांची ती एक संघटना आहे, म्हणजे ती एक, त्याला बाकी असं स्वतःचं काही, ते जे राष्ट्रवादीचे बाकी जे नेते आहेत त्यांना स्वतःची राजकीय विचारधारा वगैरे फारशी हे नाहीये। त्यांचं एकमेव क्वालिफिकेशन आहे की ते कुठून तरी त्यांच्या मतदारसंघातून निवडून येतात। अशा लोकांची एकत्र मोड बांधून त्यांना एक राजकीय ताकद देण्याचं काम शरद पवारांनी केलं। दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस, कदाचित या विचारधारेमुळेच असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अन्य प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत वाढू शकली नाही। म्हणजे अगदी जगन मोहनचं जर उदाहरण घेतलं आंध्र प्रदेशमध्ये, तर जे यश त्यांनी मिळवलंय, किंवा KCRनी जे यश मिळवलंय, तशा प्रकारचं यश राष्ट्रवादी काँग्रेसला आजतागायत मिळालं नाही। विधानसभेत त्यांचा आकडा 75च्या वर गेला नाही, लोकसभेत त्यांचा आकडा 10च्या वर गेला नाही, आणि आता तो आकडा जेमतेम 5च्या आसपास 5च आहे। आणि त्याच्यामुळे मग हा प्रश्न निर्माण होतो की खरंच राष्ट्रवादीचं मूल्यमापन आपण योग्य रीतीने करतो, खरंच शरद पवार
त्यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता किंवा ते त्या फळीत आहेत का एक थोडंसं मीडिया हाईप किंवा एकूणच लोकांची त्यांच्या समर्थकांच्या हाईपमुळे हे असं झालेलं आहे. मला असं वाटतं आतापर्यंत तरी माहिती नाही, पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार बनलं ते पाहता शरद पवारांचा पंतप्रधानपदी नाही पण निदान पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यापर्यंत म्हणजे त्या उंचीपर्यंत ते गेले. त्याच्याकडे मी थोडंसं सविस्तर येईन, कारण हा विषय जसं म्हटलं की गुंतागुंतीचा आहे, त्याच्यात 2-3 विषय एकमेकांच्यात आहेत. पण हे जे राजकारण आहे त्याच्यामुळे आज हे महाविकास आघाडी सरकार टिकावं हे जशी शिवसेनेची गरज आहे त्याच्यापेक्षा ती जास्त शरद पवारांची गरज आहे. आणि त्याच्यामुळे आज ज्या म्हणजे दहीहंडीमध्ये तुम्ही कोणाच्या तरी खांद्यावर पाय ठेवून तुम्ही हंडीपर्यंत पोहोचता, तो सामूहिक प्रयत्न असतो, पण तरी कोणतरी खालच्या थराला खालच्या फळीत उभा राहतो आणि त्याच्यावर चढत चढत एक माणूस वरती दहीहंडीपर्यंत पोहोचतो. तसं ज्या शिवसेनेच्या खांद्यावर पाय देऊन शरद पवार राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ पाहत होते, ती शिवसेनाच आज त्यांच्या खांद्यावर शिवसेनेचं ओझं झालंय का हा विषय. त्याच्याकडे येण्यापूर्वी आता राज्यातल्या काही घटनांकडे लक्ष देऊया. म्हणजे मी हे असं का म्हणतोय, कारण गेले 2-3 दिवस आपण जर वर्तमानपत्र त्याच्या बातम्या पाहिल्या, टीव्ही चॅनल मी म्हणणार नाही कारण टीव्ही चॅनलचं वृत्तांकन हे खूप म्हणजे एक सरकार किती चांगलं काम करत आहे याच्याच गोष्टी ते मुख्यतः दाखवत असतात. पण वर्तमानपत्रातली जर पानं उलटून बघितली की ज्याच्यामध्ये राजकीय ज्या बातम्या आहेत म्हणजे ज्याच्यात तो विचार नाहीये, ओपिनियन नाहीये, ते वाचलं तर बाहेर परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव होते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध पक्षांच्या नगरसेवकांचा म्हणजे राजकीय नेत्यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत. आपल्याकडे कायदा जरी सर्वांना समान असला तरी जे राजकीय नेते असतात, जे पदाधिकारी असतात, नगरसेवक असतात किंवा त्याच्या वरच्या पदावर असतात, त्यांच्यासाठी एक वेगळी व्यवस्था राबत असते. आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना जरी हॉस्पिटलचे बेड मिळाले नाहीत तरी नगरसेवकांना, आमदारांना यांच्यासाठी बेड मिळतात. जे या सरकारमध्ये मंत्री असलेले अशोक चव्हाण तर जिल्हाबंदी वगैरे असूनही नांदेडवरून त्यांना अँब्युलन्सनी मुंबईला आणलं गेलं. बाकीच्यांना ही सोय नाहीये पण त्यांच्यासाठी हे केलं गेलं. पण आता ज्या घटना घडायला लागलेत की अगदी नगरसेवकांनाही बेड मिळणं कठीण आहे किंवा त्यांचं कोरोनामुळे मृत्यू होऊ लागलेला आहे. सामान्य माणसांची तर गोष्टच पलीकडे आहे. जरी सरकारकडून आणि टीव्हीवर दावे केले जात असले की कशा प्रकारे हे 800 बेड नवीन करण्यात आलेले आहेत, 1000 बेड नवीन करण्यात आलेले आहेत, तरी परिस्थिती ज्या 2 घटनांचा उल्लेख करीन. काल एक मनसेचे एक नेते संदीप देशपांडे त्यांची क्लिप व्हायरल झाली. कशा प्रकारे त्यांनी एका ज्येष्ठ नागरिकास हॉस्पिटल बेड मिळण्यासाठी प्रयत्न केले पण ते पूर्ण होऊ शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि ते सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. ते बघून अंगावर काटा येतो. आज जी दुसरी बातमी आहे तीही तितकीच भयंकर आहे. जळगावमध्ये एक 82 वर्षाच्या आजी करोना संशयित म्हणून उपचारांसाठी येतात. त्यांचा मुलगा आणि सून त्यांना करोनाग्रस्त झालाय, सुनेचा त्याच्यामुळे मृत्यू झालेला आहे. आणि अशा वेळेला 2 जूनला त्या हॉस्पिटलमधून गायब होतात आणि कोणाला त्या कुठे आहेत हे माहिती नाही. आणि आज अचानक त्यांचा त्याच हॉस्पिटलमध्ये मृतदेह मिळतो. आणि जर म्हणजे मला स्वतःलाही अजूनही विश्वास बसत नाहीये की एक डेड बॉडी 7 दिवस हॉस्पिटलच्या बाथरूम मध्ये असेल तर अगदी ते बाथरूम नाही तर आजूबाजूच्या बाथरूम मध्ये जर कोणी जात असतील तर त्यांना ही दुर्गंधी आली कशी नाही. पण अर्थात आपल्याकडे जे टीव्हीवर आणि वर्तमानपत्रातल्या ज्या बातम्या आहेत त्याच आपला सोर्स असल्यामुळे ही जर बातमी खरी असेल तर हे खरंच खूप गंभीर आहे. कारण जर सफाई कर्मचारीही त्या बाथरूमची सफाई म्हणजे 7 दिवसात जर केली नसेल किंवा त्या आपल्या बाजूच्या बाथरूम मध्ये एक मृतदेह आहे हे जर कळलं नसेल तरी परिस्थिती दाखवतं की कशा प्रकारची व्यवस्था आज आपल्या सार्वजनिक आरोग्याची झालेली आहे. आणि खास करून म्हणजे माणूस सुदृढ आहे तोपर्यंत आपल्याला वाटतंय सगळं चांगलं आहे. लॉकडाऊन असला खास करून मध्यमवर्गीय कुटुंबियांना म्हणजे ज्यांना 2 वेळा जेवणाची भ्रांत नाही त्यांना टीव्ही बघणं, नाटक बघणं, युट्यूबवर व्हिडिओ बघणं हे शक्य आहे. पण सामान्य माणसांना जे खास करून झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, छोट्या बैठ्या चाळीत राहतात, दाटीवाटीच्या भागात राहतात, ज्यांना व्यवसायासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात, ते ज्या रिस्क खाली आहेत, ज्या धोक्यात जगतायत
ते खरंच कल्पना करवत नाही. दुसरी गोष्ट ही प्रशासनामधल्या बजबजपुरीची आहे, जी मुख्य सचिव अजय मेहता आणि या सरकारमधले मंत्री, खास करून आज जे वर्तमानपत्रात आलंय त्याच्यात छगन भुजबळ असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांच्यात झालेल्या वादावादीच आहे. आणि ही सगळी वादावादी अशासाठी झाली की अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांच्या खात्यासंबंधात विषयावर मुख्य सचिव किंवा त्या विषयाच्या सचिवांनी प्रस्ताव आणला आणि त्याची मंजुरी संबंधित मंत्र्याकडे घेतली गेली नव्हती. म्हणजे एका अर्थाने हा मंत्री महोदयांच्या मंत्रिपदाच्या अधिकारांचा भंग आहे. आणि यावरून आर्ग्युमेंट होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प बसले. आज हा व्हिडिओ तयार करताना नागपूरमध्ये अशाच प्रकारे पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यामध्ये एक वादावादी झाल्याची बातमी आहे. आणि त्याच्यात पुन्हा मीडिया एखादी गोष्ट दाखवून कोण बरोबर आहे कोण चूक आहे हे जजची भूमिका घेते. मला असं वाटतं याच्या मागचं एक महत्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री म्हणून किंवा कोणताही जो राजकीय नेता असतो त्याचं हे काम असतं की प्रशासनाचे जे वेगवेगळे घटक असतात त्याच्यात सनदी अधिकारी आहेत, पोलीस आहेत, इतर कर्मचारी आहेत, यांच्यामध्ये समन्वय राखणं, त्यांच्यातले इगो असणं हे स्वाभाविक आहे. माणसाला इगो असतो आणि प्रत्येक पदावर असलेल्या माणसाला त्याच्या खात्यासंबंधित निर्णय घेण्याबाबत त्याचा काही आग्रह असू शकतो. आणि असं असताना त्यांच्यात समन्वय साधायचं काम हे मुख्यमंत्र्यांनी किंवा जो कोणी एक्झिक्युटिव्ह आहे तिथला जो नेता आहे त्यांनी केलं पाहिजे. पण आपल्या केसमध्ये मुख्यमंत्री मंत्रालयातच जात नाहीये, जे काही त्यांच्या आरोग्याची कारणं असतील ते. पण मुख्यमंत्री कार्यालय म्हणजे फक्त मुख्यमंत्री आणि त्यांच्या सचिवापुरता मर्यादित नाहीये. एका अर्थाने बघितलं तर मंत्रालयाच्या 6व्या मजल्याचा जवळजवळ अर्धा भाग हा मुख्यमंत्री कार्यालय सचिवालय एवढे संबंधित लोक असतात. एक कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा कार्यालयात असतो तेव्हा दिवसभरात शेकडो लोकांना तो भेटत असतो. हे सगळं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करता येत नाही. आणि ते जर तुम्ही करणार नसाल तर आपोआप सूत्र कोणातरी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या हातात जातात. या बाबतीत ते अजय मेहता यांच्याकडे गेली. आणि त्याच्यामुळे प्रशासनावर राजकीय नियंत्रण नसल्यामुळे, आणि ते नसावं कदाचित अशी ही इच्छा असावी, कारण आतापर्यंत जर ते शिवसेनेचं राजकारण बघितलं तर शिवसेनेला राज्याच्या राजकारणापेक्षा, देशाच्या राजकारणापेक्षा मुंबई महापालिकेच्या राजकारणात जास्त रस होता. आणि त्याच्यामुळे महापालिका आयुक्ताशी चांगलं ट्युनिंग जमवून घेतलं की रिमोट कंट्रोलद्वारे जसं युतीचं सरकार चालवलं होतं तसं रिमोट कंट्रोलद्वारे महापालिका पण शिवसेनेने आतापर्यंत चालवली होती. पण महापालिका चालवणं आणि राज्य सरकार चालवणं याच्यातला फरक आहे. आणि त्याच्यामुळे हे जे सगळे वाद आहेत ते समोर येऊ लागलेले आहेत, चव्हाट्यावर येऊ लागलेले आहेत. विद्यापीठांच्या परीक्षांचा मुद्दा असो, म्हणजे आज पुणे विद्यापीठांनी परीक्षा घ्यायची तयारी चालवली, त्याच्यातही त्यांनी कारण दिलं. ते महत्वाचं आहे की जरी मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा केली असली तरी त्याबाबत शासन निर्णय काढलाच नाहीये. जर शासन निर्णय नसेल तर टीव्हीवरच्या बाईटवर अवलंबून विद्यापीठ आपली परीक्षा होणार आहे का नाही याबाबत थांबू शकत नाही. तीच गोष्ट मुंबईच्या लोकल सेवांबाबत आहे. म्हणजे तिथे परिवहन मंत्री अनिल परब घोषणा करतात, मुख्यमंत्र्यांनी आज त्याला उचलून धरलं. पण याबाबत जो पत्रव्यवहार झालेला आहे तो राज्य सरकार उघड करणार आहे का? किंवा उघड करायचा तर त्याच्यामध्ये म्हणजे मला नाही वाटत लोकल सेवा सुरू करायला काही अडचण असावी. पण जर ही लोकल सेवा सुरू केली तर मात्र जो ताण येणार आहे, म्हणजे खास करून त्या रेल्वेनी अत्यावश्यक सेवातलेच लोक फक्त प्रवास करतात, हे कोण शोधणार आहे? ह्याची जबाबदारी राज्य सरकार घ्यायला तयार आहे का? ते जर त्यांनी लेखी तयारी दाखवली तर रेल्वे अशा प्रकारची सेवा सुरू करू शकेल. पण हे असं करायचं म्हणजे तीही कदाचित राज्य सरकारला भीती वाटत असावी आणि त्यामुळे तो निर्णय अजूनही होत नाहीये. आणि मग टेलिव्हिजनवर बाईट देऊन असं दाखवायचा प्रयत्न करायचा की कशा प्रकारे केंद्र सरकार आपल्याला पायात पाय घालायचा प्रयत्न करत आहे, अडचणी वाढवायचा प्रयत्न करत आहे. तीच गोष्ट निसर्ग वादळाबद्दल झाली. ते ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दौरा केला ते म्हणजे पंढरीच्या कळसाचं दर्शन करून आल्यासारखं किंवा सिद्धिविनायकाचं, लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेतल्यासारखं ते कोकणाचं दर्शन होतं. ज्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तिथे मुख्यमंत्री गेलेच नाहीत. आणि तिकडे सरकारचे वेगवेगळे मंत्री फिरतायत पण त्यांच्यातला पुन्हा समन्वय आहे का नाही याची पुन्हा शंका आहे. आणि त्यामुळे अखेरीस मला हे कौतुक वाटतं, शरद पवार वयाच्या 80व्या वर्षी जर कोकणाचा दौरा करतायत तर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी किमान आदित्य ठाकरेंनी हा दौरा का करू नये? पण आता शरद पवार तिकडे दौरा करतायत. याचं कारण म्हणजे मी हा राष्ट्रवादीकडे पुन्हा येणार आहे व्हिडिओ, आणि त्याच्यासाठी कारण शरद पवार हे 24/7 राजकारण, त्यांचं मन राजकारणातलं आहे. तसंच नरेंद्र मोदींचं आहे, तसंच अमित शहाचं आहे.
आणि सातत्याने त्यांच्या डोक्यात हा विचार चालू आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवायची तर एक तर म्हणजे पहिलं शरद पवारांचं राजकारण हे कायमच लोककेंद्री राहिलेलं आहे. लोकांशी दांडगा संपर्क असणं, कार्यकर्त्यांची ओळख असणं. राजकीय विषयांवर माझे त्यांच्या राजकारणाशी मतभेद असतील, पण याबाबत नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात अनेक साम्य आहेत की कार्यकर्त्याला किती वर्षापूर्वी भेटलं असलं तरी ओळखणं, आणि त्यामुळे अशा प्रकारचं संकट येतं तेव्हा तिथे जाणं, करोनाचा धोका असताना आणि एकूणच प्रवासाची जी दगदग असते ते करूनही, आणि ते करावं लागण्याचं कारण आहे की शिवसेनेचे नेते आज कोकणात जात नाहीयेत. दुसरी जे स्थानिक मंत्री आहेत तिथे जर शरद पवार जात असतील, तिथे जर उद्या देवेंद्र फडणवीस जात असतील, तर शिवसेनेच्याही सर्वोच्च नेतृत्वाने कोकणात पाय देऊन राहायला पाहिजे होतं, पण ते घडताना दिसत नाहीये. आणि ही राष्ट्रवादीसाठी संधी आहे, कारण राष्ट्रवादीचा जो विस्तार होऊ शकला नाही एका अर्थाने पश्चिम महाराष्ट्राबाहेर, किंवा मधल्या काळात जेव्हा राष्ट्रवादीचा विस्तार जास्त झाला होता तेव्हा तो जो शिवसेनेचा बालेकिल्ला होता कोकणातला, रायगड आणि रत्नागिरी जिल्हा, ठाणे आणि आताचा पालघर जिल्हा, याच्यात काही भागामध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेची ताकद, शिवसेनेला फोडून आपली ताकद वाढवली होती. 2014च्या नरेंद्र मोदींच्या लाटेमध्ये ही पुन्हा शिवसेनेकडे परत गेली. आणि त्याच्यामुळे हा प्रश्न येतो की जर जी मेहनत शरद पवार करतायत ती मेहनत आज शिवसेना किंवा उद्धव ठाकरे करत नाहीयेत. सरकारनामा या का पोर्टल मधली बातमी आहे, सकाळच आहे ते, त्यामुळे कोट करायला हरकत नाही. पण त्याच्यात असं म्हटलंय की विधान परिषदेच्या जागांसाठी ज्या आता राज्यपाल नियुक्त जागा होणार आहेत त्याच्यामध्ये पुन्हा आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई, उद्धव ठाकरे यांचे एक स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर, सचिन भाऊ आहेर यांचा समावेश करायचा घाट घातला जात आहे. ते जर केलं गेलं तर मला असं वाटतं की ही चांगली गोष्ट नाहीये, कारण शिवसेना एका कुटुंबासारखी होती, पण आता एकच कुटुंब किंवा काही कुटुंबांपुरती ती उरलेली आहे. हे होता कामा नये, एक शिवसेनेचा वेलविशर म्हणून मला वाटतं. पण त्यामुळे आता कसं झालंय, ही जे राजकारण एवढं सगळं होऊनही शरद पवार या सरकारचं खंबीरपणे समर्थन करतायत. जसे म्हटलं की एका अर्थाने जो शरद पवारांचा किंवा राष्ट्रवादीचा सगळ्यात मोठा ऍसेट ठरायला होता, ऍसेट अशा याच्यासाठी की केंद्रामध्ये हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारला 300हून जास्त जागा भाजपला मिळाल्या असताना, एनडीएला 330हून जागा जास्त मिळाल्या असताना त्यांच्या पायाखालून चादर सरकवणं आणि एक दुसऱ्या एका हिंदुत्ववादी विचारधारेच्या पक्षाला फोडणं आणि त्याला सेक्युलर बनवणं, हे एका अर्थाने खूप मोठं काम आहे. शरद पवारांनी ते केलं होतं आणि त्याच्यामुळे अचानक त्यांचं नाव, म्हणजे जरी 5 खासदार असले तरी पुन्हा पंतप्रधान मोदींना कोण आव्हान देणार या चर्चेत येऊ लागलं होतं. ही चर्चा का सुरू झाली, कारण जरी केंद्र सरकारला भक्कम बहुमत मिळालं असलं तरी खास करून नोव्हेंबर नंतर, म्हणजे महाविकास आघाडी सरकार बनल्यानंतर जे आंदोलन दिल्लीमध्ये उभं राहिलं, म्हणजे ज्या पद्धतीने दुसऱ्या टर्म मध्ये भाजपने आयडिओलॉजिकली सेन्सिटिव्ह विषयांवर एका पाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घ्यायचा सपाटा लावला, त्याची रिॲक्शन कुठेतरी ही सगळी सीएए एनआरसी विरुद्धचं जे आंदोलन आहे त्याला हे सगळं शाहीनबागचं आंदोलन आहे, त्याच्यानंतर दिल्ली निवडणुकांच्या आसपास झालेला जातीय हिंसाचार आहे, या सगळ्या याच्यातनं त्याला एक समोरचं आंदोलन उभं राहिलं. हा जो दिल्लीतली जी ज्याला ल्युटन्स दिल्ली म्हणतात किंवा तिथला जो पुरोगामी विचारवंतांचा जो वर्ग आहे, आतापर्यंत या वर्गाने शरद पवारांना फारशी साथ दिली नाही. त्याच्याकडे कायम संशयाने बघितलं, कारण हा वर्ग कायमच 10 जनपदशी नेहरू गांधी घराण्याशी जास्त एकनिष्ठ होता. पण आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की काँग्रेस राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 2दा चान्स मिळूनही काँग्रेसचा आकडा काही 55च्या वरती जाऊ शकला नाही. गेल्या निवडणुकीत तर 50च्या आत होता, आता 52 जागा आहेत. म्हणून या सगळ्या वर्गांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडे त्यांच्या पाठी आपला पाठिंबा उभा केला. पण अरविंद केजरीवालही अतिशय हुशार माणूस आहे, ते त्याबाबत त्यांना मानलं पाहिजे. त्यांना आधी दिल्लीच्या राजकारणात स्वतःचा जम बसवायचा आहे. त्यांनी जो सुरुवातीला प्रयत्न केला, राजकारणात आल्या आल्या नरेंद्र मोदींना आव्हान दिलं, पण त्याच्यानंतर जी त्यांची वाताहात झाली ते पाहता त्यांनी शहाणपण आलं. आणि आता त्यांचा प्रयत्न आहे की दिल्लीत किमान 2 टर्म कारभार करावा, आणि त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारशी जमवून घेतलेलं आहे. फार ते केंद्र सरकारवर टीका करायच्या भानगडीत पडत नाही, आणि दुसरीकडे केंद्र सरकारही केजरीवालांच्या वाटेस फारसं जात नाही.
कारण त्यांनाही दिल्लीत भाजपची संघटनात्मक बांधणी करायची आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं शाहीन बाग आणि हे सगळं होत असताना केजरीवाल तिकडे फिरकले नाहीत. दिल्लीतल्या निवडणुकातल्या दणदणीत विजयानंतरही त्यांनी हनुमान चालिसा आणि बजरंगबली की जय म्हटलं ते तिकडे गेले नाहीत. आणि त्याच्यामुळे जो या लोकांनी केजरीवाल यांच्या पाठी जो एक पाठिंबा उभा केला होता तो यांना त्यांच्या पदरी घोर निराशा झाली. बाकीच्या देशातल्या नेत्यांकडे बघितलं तर ममता बॅनर्जी एकमेव अशा आहेत की ज्या मोदी सरकारचा अगदी तावातावाने विरोध करत आहेत. पण त्यांचं जे राजकारण आहे, त्यांचं जे टोकाचं राजकारण आहे ते बघता त्यांना राष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळेल असं नाही मोदींविरुद्ध. आणि आधी बंगालच्या राज्याच्या निवडणुकांत काय होणार आहे त्याची कल्पना नाही. बाकीचे जे नेते आहेत, नवीन पटनायक असतील किंवा आंध्रमधले आणि तेलंगणामधले केसीआर आणि जगनमोहन रेड्डी असतील, तामिळनाडूमध्ये AIADMK असतील, यांनी सगळ्यांनी आतापर्यंत केंद्र सरकारशी जुळवून घेऊन एक आपलं राज्य पुढे न्यायचा हा विचार केलेला आहे. नितीश कुमारांना समोर बिहारचं आव्हान आहे आणि नितीश कुमारांनी पण ज्या पद्धतीने कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत ते पाहता त्यांच्यावरही विश्वास टाकणं या सगळ्या लोकांना शक्य नाहीये. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकणारा एकमेव नेता उरतो तो म्हणजे शरद पवार. जरी ताकद म्हणजे आमदार आणि खासदारांची संख्या फारशी मोठी नसली तरी शरद पवारांचं सर्व पक्षांच्या नेत्यांशी असलेले संबंध, माध्यमांशी असलेले संबंध, आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले संबंध, उद्योगपतींशी असलेले संबंध आणि खास करून ज्या पद्धतीने शिवसेना त्यांनी स्वतःच्या बाजूला वळवून घेतली, त्यामुळे राष्ट्रवादीची जरी खासदारांची ताकद 5 असली तरी शिवसेनेच्या 18 खासदारांमुळे ती 23 होते. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यातली सत्ता असल्यामुळे तुमची म्हणजे केंद्रातलं राजकारण करायची शक्यता, ताकदही खूप वाढते. त्या दृष्टीने हे सरकार बनलं होतं आणि त्यामुळे सरकार खंबीर राहावं ही शिवसेनेच्या गरज, शिवसेनेचं ते स्वप्न होतं, उद्धव ठाकरेंचं ते स्वप्न होतं मुख्यमंत्रीपद, किंवा त्यांच्या परिवाराचं स्वप्न होतं की त्यांनी मुख्यमंत्री बनावं म्हणून. पण राष्ट्रवादीची गरज होती, कारण ज्या पद्धतीचं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून केलं ते राजकारण, राष्ट्रवादीचा जो राजकारणातला बेस आहे, ज्या संस्थात्मक राजकारणातला बेस आहे, तो सगळा पाया कापून काढायचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. आणि आता तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता या कृषी क्षेत्रातल्या ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्याद्वारे केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ही जी पर्याय दुसरा उपलब्ध करायचा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात, तर आज त्याचं नेतृत्व ते अधिकृतरित्या नाही पण एक इन्फॉर्मली ते नेतृत्व जर कोणी करू शकत असेल तर सध्याच्या घडीला केवळ ते शरद पवार आहेत. पण ते नेतृत्व किंवा तो प्रयत्न गंभीर ठरायचा असल्यास महाविकास आघाडीच्या सरकारने टिकणं आणि चांगलं काम करणं आवश्यक आहे. आणि त्या बाबतीत कदाचित ज्या पद्धतीने आता सरकारचं काम चालू आहे, म्हणजे आव्हान आहेच, परिस्थिती गंभीर आहेच, पण ज्या पद्धतीने काम चाललंय ते बघता हे सरकार राष्ट्रवादीचा ऍसेट बनायच्या ऐवजी राष्ट्रवादीची लायबिलिटी बनते की काय. जे आजही जेव्हा हा जे सगळ्या बातम्या आल्या अजय मेहता आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये जी वादावादी झाली, आज शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची आणि अजय मेहतांची पाठराखण केली. त्यामुळे मला असं वाटतं की ही गरज आहे, ती शरद पवारांची गरज आहे. ती जर खेळी त्यांनी यशस्वीरित्या खेळली, ते खेळू शकतील की नाही कल्पना नाही. सरकार या संकटातनं बाहेर पडेल की नाही वेळेवर याची खात्री नाही. कदाचित एक त्याला आशा आहे की जर इतर देशात अन्य ठिकाणी परिस्थिती अशीच बिघडत राहिली तर मग आपण सगळ्याच जण त्या सगळ्यांची परिस्थिती वाईट म्हणून आपली परिस्थिती तुलनेने चांगली असं म्हणता येऊ शकेल. तो एकमेव आधार आहे. पण ते होण्यासाठी पुढचे 1-2 महिने आपल्याला थांबावं लागेल, तर आपल्याला परिस्थितीचा अंदाज येईल. तर त्यामुळे आज राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी हे चिंतन आहे, हे माझं आकलन आहे, ते योग्य आहे, अयोग्य आहे, चूक आहे, बरोबर आहे, त्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. पण एक वेगळा विचार मांडायचा प्रयत्न मी या व्हिडिओद्वारे केलेला आहे. आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्की आवडेल. धन्यवाद. पाहत रहा MH48.